औते दान हो क्या केले वाह म्हणून कधीतरी हिशोबाचा ताडा व्हायला पाहिजे. मीटिंग होतात ना आपल्या विहारात, हिशोब दे आता अध्यक्षाला म्हणतात, झगडे केल्यासारखे बोलतात या विहारात. म्हणून कधीतरी हिशोबाचा ताडा व्हायला पाहिजे. आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे. कधीतरी हिशोबाचा ताडा व्हायला पाहिजे. आजची झोपडी उद्याचा वाडा व्हायला पाहिजे. मनोज राजा बौद्ध विहार फक्त वंदन घेण्यापुरती मर्यादित नसावी, तर परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. परिवर्तनाची शाळा व्हायला पाहिजे. ऐका हो माझी भाई. म्हणून अरे डोईवरती संसाराचे ओझे वाहत मेला. क्या बात है. अरे आल्या जन्मी नाही कधी ह्या विहारात गेला. अरे बुद्ध फूल सोड ठाव नाही पंचशीला. अबे उभ्या आयुष्यात फक्त स्वार्थ साध्य केला. अबे जन्म वाया गेला रे तुझा, जन्म वाया आल्या जन्म नाही कधी विहारात गेला. बुद्ध फूल सोड ठाव नाही पंचशीला. म्हणून जन्म वाया गेला बे तुझा, जन्म वाया गेला. डोळ्यासारखा तांडा आहे, अंधभक्तांचा नाही. आणि मोठा असतो कोणत्याही सत्याच्या तक्ताचा नाही. हा डोळ्यासांचा तांडा आहे, अंधभक्तांचा नाही. अंधभक्तावरून एक विषय आठवला मला. खैबर खिटीमधून आलेल्या या आर्याच्या औलादीने या भारत देशामध्ये चतुर्वर्ण व्यवस्थेची स्थापना केली. आणि त्यामध्ये ग्रंथाची स्थापना केली, पोते पुराणे लिहिले. आणि आम्हा बहुजनांना सांगितलं की ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले, क्षत्रिय हे ब्रह्मदेवाच्या बाहूतून जन्मले, वैश्य हे ब्रह्मदेवाच्या मांडीतून जन्मले, आणि शूद्र हे ब्रह्मदेवाच्या पायातून जन्मले. हे कोणी सांगितलं? ब्राह्मणाच्या पोथी पुराणातून. ठीक आहे. ते म्हणत की ब्राह्मण हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले, क्षत्रिय हे ब्रह्मदेवाच्या बाहूतून जन्मले, म्हणे ब्रह्मदेव वैश्य हे ब्रह्मदेवाच्या मांडीतून जन्मले, व शूद्र हे ब्रह्मदेवाच्या पायातून जन्मले. सांगा कितपत वाटतं योग्य? म्हणजे आमच्या देशातील ब्रह्मदेव हा क्रांती झाला, मग गरोदर कुठून झाला माणूस? हे सांगायला पाहिजे होतं ना. ते सांगत गेले आणि आपण ऐकत गेलो, लिहत गेले. लिहिणाऱ्याने लिहत गेला, मग त्याला लाज वाटली नाही. अरे लिहिणाऱ्याला लाज वाटली तर नाही रे, वाचणाऱ्याला वाटायला पाहिजे. बरं वाचणाऱ्याला नाही वाटली तर ऐकणाऱ्याला पाहिजे.
या गोष्टीचा भान आपण बहुजनांनी ठेवला पाहिजे आणि काय वाचावं, काय लिहावं, काय ऐकावं याचा सुद्धा भान ठेवायला पाहिजे. मला सांगा, ब्रह्मदेवाला किती डोक्या होत्या? डोके 4 होत्या ना. मग मुख किती होते? 4च होते ना. मला असं वाटतं माझ्या अल्पमती बुद्धीला तर ब्रह्मदेवाला एक 5वा नाही का डोकसा पाहिजे होता. त्या डोक्यानं नाही का ह्या 4 डोक्याला सांगलं नसतं तर बापू 4 जाती निर्माण केला असतो. कोठून केला असता माहित नाही. तर 4 तोंड आहेत तुले, तर 4 तोंडातून 4 जाती निर्माण करायला पाहिजे. म्हणजे समानतेचा भाव निर्माण झाला असता का नाही? प्रतिसाद येत नाही. कार्यक्रम बंद होऊ का? प्रतिसाद येत नाही. येत आहे. आवाज येत आहे का? मला समजते का? काय समज रे? तुम समजायची नाही. दिमाग लागतं समजायला गोष्टी. चला जाऊ द्या. तर 5वा डोक्या ह्या 4 डोक्याला सांगलं नसतं ना बापू एका मुखातून 4 डोक्या कर म्हणजे जन्म दे. जातीला जन्म दिलास तू, ठीक आहे. आमच्या गावातील जाती आहेत, यायला सगळ्यांना वाटवून दिलं नाही, ठीक आहे. कोण ब्राह्मण आहे ना, ते आताही चालत आहे. 3% आहेत भारतात. 97% आपण आहोत सगळे. ते 3% आहेत तरी या भारतावर नाही का राज करतायत आता. त्या 4 डोक्याच्या माणसाला जमलं नाही. ह्या संपूर्ण मानवाला एकत्रित आणण्याचे काम फक्त एकाच डोक्याच्या माणसाने केलं नाही. ते फक्त आणि बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये लिहिलेलं आहे. मला एक गोष्ट सांगा, देव कुठे राहतो? देव मंदिरात राहतो. मंदिर कुठे राहतो? मंदिर कोणाच्या हाताखाली आहे? मंदिर पुजाऱ्याच्या हाताखाली आहे. पुजारी कोणाच्या हाताखाली आहे? पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. संसद कोणाच्या हाताखाली आहे? संसद हे राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे. राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे. आणि मलाच नाही तर अख्ख्या विश्वाला माहित आहे की संविधान कोणाच्या हातात आहे. जरा मी खोटं बोलत असेल तर त्या मूर्तीकडे नीट बघा. संविधान कोणाच्या हातात आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. म्हणून जन्म वाया गेला, तुझा जन्म वाया गेला, तुझा जन्म वाया गेला, जन्म वाया गेला, तुझा जन्म वाया गेला. आम्ही जय दोडसांचा दांडा आहे, अंधभक्तांचा नाही. आणि मोठा असतो कोणत्याही सत्तेच्या तख्ताचा नाही. जो स्वाभिमानाने जयभीम करत समजावा तो एका बापाच्या रक्ताचा नाही, एका बापाच्या रक्ताचा नाही. अरे जन्म वाया गेला, तुझा जन्म वाया गेला, जन्म वाया गेला, तुझा जन्म वाया गेला, जन्म वाया गेला, तुझा जन्म वाया गेला. गुराधर बरी पण त्याहुनी तू खोटा, 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 खोटा खोटा, गुराधर बरी पण त्याहुनी तू खोटा, गुराधर बरी पण त्याहुनी तू खोटा, गुराधर बरी पण त्याहुनी तू खोटा. अरे पदरी पुण्य नाही फक्त बांधल्यात नोटा, पदरी पुण्य नाही फक्त बांधल्यात नोटा, पदरी पुण्य नाही फक्त बांधल्यात नोटा. गुराधर बरी पण त्याहुनी तू खोटा, पदरी पुण्य नाही फक्त बांधल्यात नोटा, पदरी पुण्य नाही फक्त बांधल्यात नोटा, पदरी पुण्य नाही फक्त बांधल्यात नोटा. तुझ्या परिस पूर्ण
खाली चढेला तुझ्या परिस पूर्णात खाली चढेला जन्म वाय गेला तुझ्या जन्म वाय गेला 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 जन्म वाय गेला तुझ्या जन्म वाय तुझ्या जन्म वाय गेला तुझ्या जन्म वाय गेला स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही 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 स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही स्वतःसाठी जगणाऱ्याला कवडी मोल नाही अरे सत्य वचन आहे हे खोटे बोल नाही अरे सत्य वचन आहे हे खोटे बोल नाही सत्य वचन आहे हे खोटे बोल नाही अरे व्यर्थ म्हणतो आहे मी भीमाचा चेला व्यर्थ म्हणतो आहे मी भीमाचा चेला गेला बे वाया गेला बे म्हणून अरे जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला 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 आल्या जन्मी नाही कधी विहारात गेला आल्या जन्मी नाही कधी विहारात गेला अरे जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला जन्म वाया गेला तुझा जन्म वाया गेला